नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. सध्या आपण मेक युअर बेड हे ॲडमिरल विल्यम मॅक्रेवन यांच्या बुकवरनं वरचे लेसन्स मी करते आहे. आत्ताच 2 दिवसापूर्वी वर्ल्ड बुक डे पण झाला, सो त्यानिमित्ताने आपण हे बुक डिस्कस करतो आहे. तर पहिल्या 2 व्हिडिओज बऱ्याच लोकांना आवडलेत. मला कमेंटमध्ये लोकांनी सांगितले की लेसन्स आवडत आहेत. मुख्य म्हणजे त्यातली उदाहरणं सगळ्यांना खूप आवडत आहेत. सो आता आज त्याचे शेवटचे 5 लेसन्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर त्यांचा 6वा लेसन जो आहे तो आहे की यू मस्ट डेअर ग्रेटली. तर या सील ट्रेनिंगमधलं त्यांनी दिलेलं आहे की या पुस्तक अख्खं त्याच्यावरच आहे की सील ट्रेनिंगमध्ये ज्या गोष्टी ते शिकले त्यांचा आयुष्यभर त्यांना कसा उपयोग झालेला आहे. तर त्या सील ट्रेनिंगमध्ये असं एक कॉम्बॅट कोर्स म्हणून प्रकार असतो, जो आठवड्यातनं 2 वेळा त्यांना त्या कॉम्बॅट कोर्समधनं सगळ्या ट्रेनिंग्सना जायला लागतं. आणि त्या कॉम्बॅट कोर्समध्ये म्हणजे हर्डलच्या गोष्टी, ऑब्स्टेकल रेसच्या गोष्टी असतात, बार्ब वायर अशी ती टोकदार त्याच्या काय काय गोष्टी असतात. सो असं खूप काय काय त्या ह्याच्यामध्ये कोर्समध्ये केलेल्या असतात. तर त्याच्यामध्ये एक गोष्ट होती की एका एक टॉवर असतो उंच, त्याच्यावरनं एक दोरी बांधलेली असते आणि खाली एक ती दोरी अशी खाली येऊन एका कमी हाईटच्या गोष्टीला ती अटॅच्ड असते आणि ते असं ती दोरी म्हणजे ह्याच्यावरनं ते क्रॉस करायचं असतं त्या उंच हाईटवरनं त्या कमी हाईटच्या गोष्टीपर्यंत. तर तेव्हा ते करताना त्यांना नेहमी ती भीती वाटायची विल्यम मॅक्रेवनना, कारण बाकी काही असं एक सपोर्ट काहीच नसतो. तो वरनं तुम्ही हळूहळू त्या दोरीचा आधार घेत खाली यायचं असतं. आणि त्याच्यामध्ये त्याचा जो एक रेकॉर्ड आहे त्या नेव्ही सील ट्रेनिंगमध्ये कोणीतरी आधी केलेला, तो खूप कमी वेळेचा आहे. कारण हे सगळ्या गोष्टी जेव्हा ट्रेनिंगमध्ये असायच्या तेव्हा त्याचे टायमिंग्स वगैरे रेकॉर्ड केले जायचे. तर तो जो रेकॉर्ड होता तो खूप कमी वेळेचा होता आणि तो खूप वर्षापूर्वीचा रेकॉर्ड होता आणि तो नंतर कोणीच ब्रेक करू शकलं नव्हतं. तर हे पण दरवेळेला ट्राय करायचे किती कमी वेळात ते करण्याचं, पण कधी जमायचं नाही. तर एके दिवशी एका ट्रेनिंग सेशनमध्ये एका त्यांच्या क्लासमेटनी काय केलं की त्यांनी पद्धत बदलली. ते वरनं खाली कसं ते दोरी वापरायचं आहे. तर जनरली अशी होती की दोरीच्या खाली लोक राहायचे आणि असं हळूहळू करत ते क्रॉस करायचे ती दोरी हाताने हे करत. तर त्यांनी त्या दिवशी उलटं केलं. त्यांनी दोरीच्या वर गेला आणि हेड ऑन म्हणजे डोकं खाली करून असं वरनं स्लोपवरनं त्यांनी खाली यायचा ट्राय केला आणि त्यांनी ते खूप कमी वेळात अचीव केलं. अशी जी वेगळी पद्धत वापरून ती थोडी नक्कीच डेंजरस होती आधीच्या, म्हणजे जी पद्धत नॉर्मली लोक हळूहळू हाताने हे करत यायचे त्याच्यापेक्षा ही हेड ऑन पद्धत नक्कीच अवघड होती आणि डेंजरस होती. पण त्यांनी ती अचीव केली, ते वेळ अचीव केली आणि सुखरूप तो माणूस तो ट्रेनी अदर साईडला आला. मग ह्यांनी जेव्हा ती पद्धत बघितली तर ह्यांनी पण मग धाडस करून नंतर त्या पद्धतीनं ते हे केलं आणि ते रेकॉर्ड ब्रेक केलं, म्हणजे त्या ट्रेनीनी उलटी वेगळी पद्धत वापरून. तर म्हणून ते म्हणतात की आयुष्यामध्ये पण असंच असतं. बऱ्याच वेळेला काय होतं की आपण फेल होऊ या भीतीने आपण एक तर प्रयत्न करत नाही किंवा सोडून देतो. पण असं कधी कधी आपल्याला भीती आहे, बरोबर आहे, अशा काहीतरी अवघड गोष्टी आपल्याला ट्राय कराव्याच लागतात पुढे जाण्यासाठी. तर ते आपण धैर्याने आपण जेव्हा प्रयत्न करतो, हे माहिती असताना की हे जास्त डेंजरस आहे किंवा म्हणजे ह्याच्यात धोका आहे, फेलियरचा धोका आहे, हे माहिती असून सुद्धा आपण जेव्हा सगळ्या गोष्टी व्यवस्थित प्लॅन करतो, म्हणजे जे आपल्याला हातात आहे त्या गोष्टी वापरून जेव्हा आपण नीट प्लॅन करून विचार करून ते पाऊल टाकतो तेव्हाच आपल्याला बऱ्याच वेळेला यश मिळतं. सो घाबरून जाऊन मागे फिरणे तर सोपं आहे, पण असा काहीतरी वेगळा विचार, वेगळं हे कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणूया आपण या गोष्टीला, असं करून जेव्हा तुम्ही पुढे जाता तेव्हा तुम्हाला ते यश मिळू शकतं. सो फिअर ऑफ डिफिकल्टी म्हणजे फिअर ऑफ फेलियर आहे किंवा अवघड आहे म्हणून सोडून देणे किंवा आपण हरलो तर लाज वाटेल ह्या कल्पनेने सोडून देणे, हे सगळे प्रकार जनरली आपण करतो. पण त्याच्याऐवजी आपण थोडी हिंमत करून ज्या अवघड क्षणातच आपण जेव्हा जर आपली हिंमत दाखवून पुढे गेलो तर आपल्याला ते आपलं ध्येय नक्की अचीव करू शकतो. सो हा एक त्यातला लेसन आहे. आता नंतरचा चॅप्टर आहे की स्टँड अप टू द बुलीज. तर ते काय म्हणतात, ह्या ट्रेनिंगच्या ह्याच्यामध्ये त्यांना सगळ्या ट्रेनीजना समुद्राच्या अशा भागात पोहायला लावायचे जिथे व्हाईट शार्क्स होते आणि ते त्यांना सांगितलं जायचं की नाही घाबरू नका, आतापर्यंत काही कुठल्या कॅडेटला शार्कने काही खाल्लेलं वगैरे नाहीये, म्हणजे रिसेंट हिस्ट्रीमध्ये तरी काही असं घडलेलं नाहीये, पण म्हणून तुम्ही काही घाबरू नका.
पण त्यांना हे असायचं की शार्क जर का तुमच्या भोवती हे झाला, फिरायला लागला आणि तुम्ही स्विम करताना, तर तुम्ही एकतर घाबरून न जाता एकदम स्टँड स्टिल व्हा, म्हणजे एकदम थांबा. शार्कला अजिबात जाणवू देऊ नका की तुम्ही घाबरलेला आहे. आणि जर का ते अजून जवळ यायला लागलं किंवा अटॅक करायचं ह्याच्यात असलं तर त्याच्या स्नाऊट जे असं त्याच्यावर चांगला मार द्या, म्हणजे ते तुम्हाला खाणार नाही. तर असं त्यांनी ते दरवेळेला शार्कच्या ह्याच्यात जाताना त्यांना सांगितलं जायचं. तर त्यांनी त्याची अशी तुलना केलेली आहे की शार्क इन्फेस्टेड वॉटरमधनं म्हणजे अशा ठिकाणी पोहणं आणि ते पूर्ण करणं हे तर त्यांच्या ट्रेनिंगची गरजच होती. पण ते म्हणतात की समुद्रातच फक्त शार्क असतात असं नाही. शार्क्स आपल्या आयुष्यात बऱ्याच ठिकाणी आपल्याला भेटू शकतात. तुम्ही शाळेत कॉलेजमध्ये पण असे बुली, म्हणजे आपण ज्यांना बुली म्हणतात, की जे दुसऱ्यांना आपल्या शक्तीच्या जोरावर किंवा आपल्या अशा ह्याच्या जोरावर लोकांना दाबून ठेवायचा प्रयत्न करतात. मग ते शाळेत असू शकतं, शाळेत कॉलेजमध्ये असतात, ह्याच्या ठिकाणी तुम्ही कुठे काम करत असतात तिथे असू शकतात, तुमच्या फॅमिलीमध्ये असू शकतात. सो शार्क हे म्हणजे त्यांनी एक रिप्रेझेंट करतात. शार्क एक वृत्ती आहे असं त्यांचं सॉर्ट ऑफ हे आहे. तर ते खूप ठिकाणी आपल्याला भेटू शकतात. तर अशा वेळेला ते ह्याच्यावरच हे करतात की तुम्ही घाबरलाय का. मग तुम्ही एकदा घाबरणं सोडलं तुम्ही आणि त्यांच्यासमोर उधीटपणे उभं राहिला तर ते ऑटोमॅटिकली त्यांचा प्रभाव कमी होतो. सो हे त्यांनी कल्पना केलेली आहे की शार्क हे सगळीकडे आयुष्यात भेटतील. तर तेव्हा जेव्हा ते तुमचा सामना होईल एखाद्या शार्कशी, म्हणजे आपल्या खऱ्या शार्कशी सामना व्हायची वेळ आपल्याला आयुष्यात कमी येणार आहे, पण म्हणजे असे शार्क रूपी जे लोक आपल्याला आपल्या आयुष्यात येतील त्यांना कसं सामना करायचा, त्यांना अजिबात जाणवून द्यायचं नाही की आपण घाबरलेलो आहे. आणि खूप धाडस अशा वेळेला ते दाखवायला लागतं त्यांच्या समोर. आणि एकदा ते आपण धाडस दाखवलं आणि एकदा त्यांच्या लक्षात आलं की आपण नाही घाबरत आहे तर त्यांची पॉवर संपते तिथेच. असं त्याचं मेन हे आहे. सो ते तुम्ही कुठेही असेल ते तुम्हाला हे करतील. तुम्ही तो जो आत्मविश्वास, ते धैर्य, ते करेज ते धाडस दाखवायला पाहिजे. असे जेव्हा तुम्हाला तुमच्या समोर त्या शार्कशी तुमचा सामना होईल. सो असं एक वेगळा लाईफ लेसन आहे हा त्यांच्या दृष्टीनं. आता त्याच्यानंतरच आहे बघूया की गिव्ह द बेस्ट ऑफ युअर सेल्फ इन द वर्स्ट मोमेंट्स, म्हणजे आणि राईज टू द ओकेजन. तर आता हे सीलच्या ट्रेनिंगमध्ये आपण आता म्हणजे नेव्ही सील आहेत ते, सो त्यामुळे दुसऱ्या एनिमीच्या शिपला अटॅक करायचं कसं रात्रीतनं वगैरे असं सगळं त्या ट्रेनिंगचा तो भाग असायचा. तर त्यांना म्हणजे की फक्त एक हे डेप्थ गेज आणि कंपस, म्हणजे किती खोल ह्याच्यावर आहे ते मोजणारं हे यंत्र आणि कंपस दिशा दाखवणारं यंत्र, हे दोनच गोष्टी घेऊन एनिमी शिपच्या खालपर्यंत म्हणजे त्यांच्या अगदी खालनं जाऊन त्यांना अटॅक करायचं, त्यांच्या बॉटम ह्याच्यातनं खालच्या पार्टवरनं, असं त्यांना ते ट्रेनिंग दिलं जायचं. तर सुरुवातीला तर ते शिप तर समुद्रात अगदी खोल असायच्या आणि सुरुवातीला कसा म्हणजे काठावरचे दिवे वगैरे थोडंसं दिसतात, पण जसं जसं तुम्ही त्या अटॅक करायच्या ज्या शिपला अटॅक करायचं ट्रेनिंगचं हे असायचं त्या शिपच्या जवळ जायला लागतं तसं तो कम्प्लीट अंधार असायचा म्हणजे तिथे, आणि शिपच्या खालच्या बाजूला जायचं असायचं कीलच्या इकडे. तर मग तेव्हा तर ते शिपचं वर असल्यामुळे काहीही दिसत नाही, म्हणजे सगळ्यात जास्त अंधारवाला पॉइंट असायचा जिथनं त्यांना जिथे त्यांना पोचायला लागायचं ॲज अ ट्रेनिंग म्हणून. आणि ते शिपची खालचं चालू असलेले इंजिनचे आणि ह्याचे खूप आवाज पण असतात. सो त्यामुळे तर तुम्हाला अजूनही त्याचा खूप त्रास होतो, म्हणजे एक तर पूर्ण अंधार आणि म्हणजे अगदी कर्कश त्या ह्याचा आवाज त्या शिपच्या इंजिनचा वगैरे. सो तुम्ही अजून डिसओरिएंट होऊ शकता, तुम्हाला लक्षात येत नाही तुम्ही कुठे आहात आणि काय विचार करायचा वगैरे. पण ते म्हणतात की हेच सगळ्या ट्रेनिंगना माहिती असतं की जिथे असा क्षण येतो की तो तुम्हाला काही दिसत नाहीये, तुम्ही पूर्ण अंधारात आहात पण आणि खूप आवाज आहे आणि काही सुचत, तो ऍक्च्युली तिथे म्हणजे खूण आहे की तुम्ही ते बरोबर पोचलेला आहात जिथे तुम्हाला जायचं आहे अशा ठिकाणी, आणि तिथं तुम्हाला ते अटॅक करायचं ते शिकवायचं आहे तिकडे ट्रेनिंगमध्ये. तर ते म्हणायचे की असंच आपल्या आयुष्यात पण असे क्षण येतात की म्हणजे अगदी असं वाटतं की याच्या पुढे काहीच नाहीये, म्हणजे अगदी अंधार झालेला आहे आपल्या आयुष्यात, पुढचं काही रस्ता दिसत नाहीये आणि काही सुचत नाहीये, आणि ऍक्च्युली तेच आपलं हे आहे की तिथनंच तुम्ही त्या क्षणी तुमचं
हे कसं वापरता, म्हणजे कसं धैर्य दाखवता, त्या क्षणी तुमचं बाकीचे तुमच्या एबिलिटीज कशा वापरता, फिजिकल पण एबिलिटीज असतील आणि मेंटल एबिलिटीज पण असतील, ते तुमची खरी कसोटी असते तो क्षण, की जेव्हा सगळीकडे अगदीच अंधार आणि हे असतो आणि तुम्ही तिथे पोचलेला आहात आणि आता पुढे काय करायचं कळत नाही, तर त्या क्षणांना तुम्ही तुमचं बेस्ट कसं देऊ शकाल ह्याच्यावर तुमचं आयुष्य कसं जातं आणि तुमचं ध्येय तुम्हाला अचीव करू शकता का नाही हे ठरतं. सो असं म्हणून त्यांनी त्याला म्हणलेलं आहे की जेव्हा सगळ्यात जास्त अंधार असतो तेव्हा तो क्षण असतो की सगळ्यात जास्त आपलं चांगलं हे द्यायचा, म्हणजे सगळ्यात जास्त आपण चांगला प्रयत्न करण्याचा आणि सगळ्यात जास्त एफर्ट घेण्याचा. तर हा एक ओव्हरकमिंग फिअर, डाऊट आणि फटीग म्हणजे दोन्ही आहे ह्याच्यामध्ये. भीती पण आणि आपल्याला पण हे आपण गाठायच्या आपल्या रस्त्यावर आपल्याला भीती असते, आपल्याला हे असतं म्हणजे होईल का नाही साशंक असतो आपण, आणि आपण कधी कधी तो फिजिकली पण दमलेलो असतो, म्हणजे तो प्रवासामुळे आपल्याला तेवढी एनर्जी पण नसते. सो ह्या तिन्ही गोष्टी ज्या आपण जर का आपण त्याच्यावर मात करू शकलो तर आपण आपलं ध्येय गाठू शकतो. सो हे एक नेव्ही सीलच्या ट्रेनिंग मधला एक लेसन आहे जो आयुष्यभर उपयोगाला येतो. आता नंतरचा चॅप्टर आहे, हा खूप छान चॅप्टर आहे की त्याचं चॅप्टरचं टायटल आहे गिव्हिंग होप. तर असं खूप नेव्ही सीलच्या ह्याच्यामध्ये इतकं कठीण ट्रेनिंग असतं की म्हणजे जास्तीत जास्त लोक त्यातनं बाहेरच पडावेत आणि अगदी जे क्रीम आपण म्हणू शकतो की तेच लोक हे नेव्ही सील म्हणून त्या ट्रेनिंगमधनं तावून सुलाखून बाहेर पडावेत अशी ती ह्याची इच्छा हे असते, तसं डिझाईन असतं. तर त्याच्यातला एक 9वा सील असतो, 9वा आठवडा असतो ट्रेनिंगचा, त्याला ते म्हणतात हेल वीक. आता हेल म्हणजे नरकासारखा तो वीक असतो. सगळ्यात अवघड एक्सरसाइजेस असतात त्यावेळेला आणि 6 दिवस न झोपता त्यांना ते कंटिन्युअसली त्या एक्सरसाइजेस करायच्या असतात. आणि शेवटच्या ह्याच्यामध्ये तर त्यांना असतं की गळ्यापर्यंत असं चिखलामध्ये, थंडीत, फ्रीजिंग कोल्डमध्ये, अगदी इतक्या कमी टेम्परेचरमध्ये रात्रभर अंधारात त्या अख्ख्या ह्याच्यामध्ये बसायचं असतं. आपण म्हणजे इथपर्यंत मातीत, चिखलात म्हणूया, असं तुम्ही राहायचं असतं. आणि सारखे ते इन्स्ट्रक्टर्स त्यांचं तर ते बुलिंग आणि हे तर चालूच असतं मुद्दाम या लोकांना टफ करण्यासाठी. तर तेव्हा काय होतं की मग ते इन्स्ट्रक्टर येऊन सांगायचे की तुमच्यापैकी 5 लोकांनी जर का हे म्हणजे म्हणाले की नाही आम्हाला नाही झेपत आहे हे, आम्ही बाहेर येतो, तेव्हा हे तुमची सगळ्यांचंच हे संपेल असं. तर इतकं अवघड, इतकी थंडी वाजते, इतकं ते चिखलामध्ये असं आणि अंधार, पूर्ण अगदी अंधार अशा. तर सगळ्यांच्या मनात यायला लागतं की नाही आपल्याला हे झेपणार नाहीये, हे असं एक खूपच अवघड आहे, जाऊ दे, सोडून देऊया, असे सगळ्यांचे विचार सुरू होतात मनात यायला. आणि मग तर ह्यांचं जेव्हा हे ट्रेनिंग चालू होतं मॅक्रेव्हन ह्यांचं, तेव्हा असंच अक्षरशः म्हणजे सगळ्यांच्या इतके ते सगळेजण हे होते की आता कसं होणार आहे आणि इतके डाऊन होते ते. तर तेव्हा त्यांना एक असा आवाज, एका व्यक्तीचा आवाज यायला लागला, म्हणजे की ती व्यक्तीने गाणं सुरू केलं. गाणं अगदी तो व्यक्ती काही अगदी सुरात नाही, अगदी बेसूर गात होता, पण त्या एका व्यक्तीचा आवाज आलेला गाताना अशा सिच्युएशनमध्ये सगळे त्या फ्रीजिंग चिखलाच्या खाली दबलेले असताना. तर मग ते एकाच आधी व्यक्तीचा आवाज आला, मग अजून एक व्यक्ती त्याला जॉईन झाली, 2 व्यक्ती, 3 व्यक्ती, असं हळूहळू ते लोकांचा आवाज वाढायला लागला. लोक ते गाणं जे काय होतं ते गायला लागले. मग ते म्हणतात की असा क्षण येतो की आणि मग सगळ्यांना असं झालं की सगळे जे निराश झालेले होते, ज्यांनी अगदी आशा सोडली होती, त्यांनाही आशा वाटायला लागली. ते काय, त्यांना असं वाटायला लागलं की अरे ही एक व्यक्ती एवढं हे असताना ह्या परिस्थितीत सुद्धा जर का गाऊ शकते तर मी पण गाऊ शकतो, मी पण अजून थोडंसं हे तग धरू शकतो या ह्याच्यामध्ये, असं करत. आणि मग सगळेजण जॉईन झाले आणि कोणीच क्विट केलं नाही त्या एक्सरसाइजमधनं. म्हणून ते म्हणतात की गिव्हिंग होप हे फार महत्वाचं आहे, म्हणजे आशा देणे. मग आपण म्हणतोच ना की उम्मीद पे दुनिया कायम है, तसं ही आशा खूप महत्वाची असते. आणि एक व्यक्ती सुद्धा पुरते अख्ख्या आपल्या भोवतालच्या सगळ्या लोकांना आशा द्यायला. सो कारण एका व्यक्तीनं ती आशा दाखवली ना तर बाकीच्यांनाही आपल्या निराशेतनं वाटायला लागतं की आपण हे होऊ शकेल, ह्या व्यक्तीला जर का आशा वाटते तर आपल्यालाही. सो म्हणजे आपण म्हणू शकतो की ती कंटेजियस आहे, की आशा ही सुद्धा एकमेकांना लागू शकते. सो जसं त्यांनी तो एक छान एक्झाम्पल आहे. आणि मग कोणीच क्विट केलं नाही की एवढ्या ह्याच्यामध्ये जर का एक व्यक्ती गाऊ शकते तर मी पण गाऊ शकतो, किंवा त्यांनी जी ती आशा दाखवली तर ती पुढे सगळ्यांमध्ये ती पसरली.
तसंच आपणही आपल्या आयुष्यामध्ये कुठे आपण इतरांना काही आशा दाखवू शकलो, एक तर आपल्या आयुष्याने दाखवू शकतो, म्हणजे त्याच्या उदाहरणाने दाखवू शकतो, किंवा दुसऱ्याला मोटिवेट सुद्धा करताना आपण दुसऱ्याला सांगू शकतो की ती आशा थोडीशी त्या ह्याच्यामध्ये जागृत करू शकतो एखाद्या व्यक्तीच्या. मग आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये असेल, आपल्या नातेवाईकांमध्ये असेल, आपल्या ऑफिसच्या ठिकाणी, कामाच्या ठिकाणी असेल. मग जेव्हा अगदी डार्केस्ट पॉइंट असतो तेव्हा एक व्यक्ती सुद्धा ही आशा द्यायला हे होते, पुरेशी असते आणि ती अशी. सो आपण हे आपल्या ह्याच्यात आयुष्यात प्रयत्न करू शकतो अशी लोकांना आशा द्यायला. आणि आपण खूप लीडर्स वगैरे त्यांनी पण एक्झाम्पल दिलेले आहेत, मार्टिन लुथर किंग असेल, खूप लीडर्स आहेत. ते खरंच असतं, म्हणजे इतक्या निराशेच्या वातावरणात एखादी ती व्यक्ती जी आशा देते ते ती पुढे कितीतरी लोकांच्या मनात ती जागृत करू शकते. सो असं कधी समजू नका की आपण आपल्या हातात काय आहे. सो हे आता आपल्या हातात एखाद्या व्यक्तीला आशा देण्याचं काम तर आपण नक्कीच करू शकतो. सो हे एक छान आहे लेसन, की मला खूप आवडला हा लेसन, की एकच व्यक्ती लागते दुसऱ्या एका व्यक्तीला इन्स्पायर करायला आणि मग असं ते पुढे चक्र सुरू होऊ शकतं. आणि त्याच्यानंतरचा आहे की लास्ट जो आहे की नेव्हर क्विट, की कधी सोडू नका. तर त्यांना जेव्हा नेव्ही सील ट्रेनिंग सुरू व्हायचं तेव्हा त्यांना एक बेल दाखवली जायची आणि ते बेल दाखवली जायची आणि ते म्हणायचे की जर का तुम्ही ही 3 वेळा ती बेल वाजवली तर तुमची या सगळ्या ट्रेनिंगच्या ह्याच्यातनं सुटका होणार, तुम्ही घरी जाऊ शकता. मग ते अगदी इन्स्ट्रक्टर असं म्हणायचे की मग तुम्हाला काही रोज उठायला लागणार नाही, एवढं पोहायला लागणार नाही, एवढं अवघड ट्रेनिंगमधनं जायला लागणार नाही, हे सगळं तुमचं हे यातनं सगळी सुटका होईल. म्हणजे सील होण्यासाठी ह्या एक्स्ट्रा ट्रेनिंग असायचं. नेव्हीत तर ते ऑलरेडी होते सगळे लोक. तर ते म्हणायचं की हे सगळ्यात तुमची सुटका होईल, तुम्ही जाऊ शकता आपापल्या ह्याला. आणि पण फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही ही एक गोष्ट तुम्ही आत्ता यातनं तुमची सुटका होईल, पण ही एक गोष्टीचा तुम्हाला आयुष्यभर वाईट वाटेल की तुम्ही इथनं हे सोडून गेलेला आहात. सो असं ते इन्स्ट्रक्टर हे नेहमी सांगायचं. सो असं ते म्हणायचं की ट्रेनिंगमुळे कितीतरी वेळा असं यायचं की नाही आता आपल्याला झेपत आहे, आपण पटकन ती एकदा बेल वाजलं की सुटका होईल आपली, पण मग ते पुन्हा हे वाटायचं की नाही आयुष्यभर ही गोष्ट आपण मग रिग्रेट करू की आपण ते सोडून दिलेलं आहे. सो असं कितीतरी क्षण येतात आयुष्यात की जेव्हा ते बेल वाजवणं सोपं वाटतं, त्या क्षणाला तरी ते सोपं वाटतं की आता एवढ्या सगळ्यातनं आपण जात असतो, त्यापेक्षा बेल वाजवून टाकू आणि यातनं सगळ्यातनं बाहेर पडू. जे काही स्वप्नाच्या मागे आपण कष्ट घेत असतो नाही होतं असं वाटतंय, मग असं वाटतं की ती एवढे कष्ट घेतलेत, नाही झालं, अजून किती कष्ट करायला लागतील. सो असे म्हणजे आपण सोडून देऊ असे मनात क्षण सगळ्यांच्या आयुष्यात तुम्ही पण विचार केला तर असे की तुम्हाला पण आठवतील की असं वाटतं की नाही जाऊ दे आता कशाला एवढे हे करायचं. पण तो एक क्षण तुम्ही जेव्हा ओव्हरकम करता आणि म्हणजे त्या क्षणी तो कदाचित सोडून देणे हे सोपं असतं, पण मग त्या क्षणी जर का तुम्ही ती चिकाटी दाखवली आणि हे म्हणजे आशा तुम्ही ती कायम ठेवली की नाही आज प्रयत्न सोडायला नको, तरच तुमचं ते काही जे स्वप्न असेल, ध्येय असेल ते पूर्ण होतं. सो अशा क्षणांना ओव्हरकम करणे हे फार महत्त्वाचं असतं. की असं वाटतं जेव्हा की नाही आता सक्सेस नाही होणार आहे तरी सुद्धा चिकाटी, कारण आपण बऱ्याच लोकांचे, आपण इतर लोकांचे पण ऑटोबायोग्राफीज वगैरे वाचल्या तर आपल्याला लक्षात येतं की हे सगळ्यांचे आयुष्य अवघड असतात, पण तरी ते स्वप्नाच्या मागे ते कंटिन्यू करतात, म्हणजे ते सोडून देत नाहीत, ते बेल वाजवत नाहीत. सो ते म्हणून ते म्हणतात की नेव्हर क्विट. अशी आयुष्यात जेव्हा क्षण येतात तेव्हा असं लक्षात ठेवा की ते सोडलं नाही तरच ते आपल्याला स्वप्न पूर्ण होणार असतं. सोडून दिलं तर ते इझी, त्या क्षणाला ते खूप इझी असतं, पण आयुष्यभर ते वाटत राहतं की अरे आपण ते करायला पाहिजे होतं पूर्ण. सो हे 10 लेसन झालेले आहेत या मेक युअर बेड पुस्तकातले. त्याच्यातला सगळ्यात बेस्ट पार्ट होता की त्याच्यात ते एक्झाम्पल्स खूप वेगळे होते. आणि एकतर आय थिंक आपण आपल्या म्हणजे आर्म फोर्सेस सगळे आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला एक नवीन रिस्पेक्ट हे येतो, कारण एवढं ट्रेनिंगमध्ये काय काय गोष्टी असतात हे आपल्याला माहिती नसतं. सो मला हे बुक वाचून ते एक फार हे जाणवलं की आपण की ट्रेनिंगपासूनच त्यांचं अवघड आयुष्य किती सुरू होतं आणि त्या वयात तरुणपणी ती असणं, ते ध्येय साठी एवढं कष्ट करतात आपल्यासाठी ते लोक हे करतात. सो ते म्हणजे हॅट्स ऑफ टू सगळे आर्म फोर्सेसमध्ये जे लोक आहेत की जे अशा ह्याच्यातनं बाहेर पडून, एवढ्या ट्रेनिंगमधनं बाहेर पडून आपल्या देशाचं आज रक्षण करता आहेत. सो त्यांना सगळ्यांना एक सॅल्यूट आहे. आणि त्यांच्या आयुष्याच्या लेसन्स, त्यांच्या ट्रेनिंगच्या लेसन्समधनं आपणही आपल्या आयुष्यातले ते लेसन्स, आपल्याला युद्धाला वगैरे जायचं नसलं तरी रोजच्या आयुष्यात या लेसन्सचा आपल्याला खूप उपयोग होऊ शकतो. सो आय होप तुम्हाला
तुम्हाला पण हे लेसन्स आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये मला कळवा. आणि असेच कुठल्या बुक्समधले असे तुम्हाला जर का स्प्लिट करून एक एक लेसन्स असे हवे असले तर तसंही सांगा. म्हणजे पुढची बुक्स घेताना असं काही बुक्समध्ये खूप छान डिवाइड होतात असे एक एक चॅप्टरचे एक एक लेसन्स असे. सो तसे मी काही बुक्स करेन. सो पुढच्या व्हिडिओमध्ये असंच भेटूया. सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन दाबा, म्हणजे व्हिडिओ आला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. थँक्यू. नमस्कार.